Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landage. In your previous lecture you have studied point factors affecting on work environment. Factor number first, title is lightning. ओके, कार्यपरिस्थितीशी संबंधित असणारे घटक आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केलेले आहेत. त्यामधील आपला पहिला घटक पूर्ण झालेला आहे. त्याचं टायटल असेल लाइटिंग, प्रकाश. ओके, त्यामध्ये आपण काय पाहिलं तर प्रकाशामध्ये आपण काय पाहिलं तर फॅक्टरीमध्ये, कारखान्यामध्ये आदर्श प्रकाश योजना कशा पद्धतीने असली पाहिजे किंवा जो काही प्रकाश असतो, लाईट असते, ती कशा पद्धतीने असली पाहिजे, सर्व विभागामध्ये एकसारखी असावी का वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी असावी, हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. आदर्श प्रकाश योजनेमध्ये कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात त्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर ती आदर्श प्रकाश योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आयडियल आदर्श प्रकाश योजना याचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. ॲडव्हान्टेजेस आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आणि आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे त्यामध्ये आपण फॅक्टर अफेक्टिंग वर्क एन्व्हायरमेंटचा दुसरा घटक जो असणार आहे, आपला सेकंड फॅक्टर जो असणार आहे व्हेंटिलेशन म्हणजेच वायुविजन, हा आपण पाहणार आहोत. कार्यपरिस्थितीशी संबंधित असणाऱ्या घटकामधील सेकंड फॅक्टर जो आपला आहे, सेकंड घटक जो आपला आहे तो आहे व्हेंटिलेशन म्हणजेच वायुविजन. आता वायुविजन म्हणजे काय, तर वायुविजनमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट अभ्यासायचे आहेत तर त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे 3 पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट आपला असेल कंट्रोल ऑफ व्हेंटिलेशन, सेकंड असेल कंट्रोल ऑफ टेम्परेचर, थर्ड असेल कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. ओके, म्हणजेच वायुविजनाचं नियंत्रण, तापमानाचं नियंत्रण आणि आर्द्रतेचं नियंत्रण. तर वायुविजनामध्ये काय सांगितलं गेलं आहे तर उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये वायुविजन ही संज्ञा कशाप्रमाणे वापरली जाते किंवा त्याचा अर्थ काय आहे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर उद्योगाचं जे जग आहे ते उद्योग जगामध्ये किंवा उद्योग जगतात वायुविजन या संज्ञेचा 2 अर्थाने वापर केला जातो. मग 2 अर्थ कोणते कोणते आहेत? व्हेंटिलेशनचे 2 मिनिंग आहेत, 2 मिनिंग्स आहेत. मग कोणकोणते आहेत तर त्यामध्ये जर वायुविजनचा शॉर्टली आपण मिनिंग जर पाहायला गेलो तर काय येतो त्यामध्ये तर कारखान्यामध्ये किंवा इमारतीमधून जी काही हवा बाहेर येते व ती ताजी हवा आत घेणे म्हणजे वायुविजन काय आहे ते कारखान्यामधून जी अगोदरची हवा आहे म्हणजेच काय तर शिळ्या हवा असेल ती बाहेर जाणे आणि ताजी हवा जी असेल, फ्रेश जे असेल ते आतमध्ये येणे, आत घेणे. ओके, कारखान्यातील वायुविजन यंत्रणा जी असेल ती अकार्यक्षम असेल तर काय होऊ शकतं तर कार्बन डायऑक्साईड जे असेल, आर्द्रता व तापमान याचं प्रमाण काय होऊ शकतं वाढू शकतं. म्हणजेच कारखान्यामध्ये, बिझनेसमध्ये, उद्योगामध्ये, फॅक्टरीमध्ये जर वायुविजनाची यंत्रणा तुमची अकार्यक्षम असेल, आता वायुविजन म्हणजे काय तर आत कारखान्यामध्ये ऑलरेडी जी हवा आहे अवेलेबल ती बाहेर जाणे आणि फ्रेश हवा आतमध्ये येणे. ओके, ही यंत्रणा जर तुमची अकार्यक्षम असेल तर काय होऊ शकतं कार्बन डायऑक्साईड असेल, आर्द्रता असेल, याचं तापमान काय होऊ शकतं वाढू शकतं. यामुळे कामगारांना अस्वस्थ, थकल्यासारखं वाटू शकतं. अस्वस्थ आणि थकल्यासारखं सुद्धा वाटू शकतं. कारण जी काही हवा आहे ती जर हवा फॅक्टरीमध्ये फ्रेश नसेल तर कामगार लवकरात लवकर थकणार आहेत, त्यांच्या कार्यक्षमतेवरती तिथं परिणाम आपल्याला दिसून येणार आहे, तो हे मोठ्या प्रमाणामध्ये. ओके, कामगारांना तिथं थकणार आहेत, कामगारांना तिथं अस्वस्थ वाटणार आहे. त्याबरोबर काय होऊ शकतं की त्यांचा उत्साह काम करण्याचा जो असणार आहे तो कमी होणार आहे. तो जर उत्साह कमी झाला तर शारीरिक मानसिक स्वास्थ्य काय होणार आहे त्यांचं बिघडणार आहे. म्हणजे त्यांचं आरोग्य जे आहे ते बिघडणार आहे, खालावणार आहे, आरोग्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम्स येणार आहेत, त्यांची हेल्थ ही काय होणार आहे डिस्टर्ब होणार आहे. बघा काय सांगितलं, जर फ्रेश हवा जर आपल्याला घ्यायला नसेल, फ्रेश हवा जर आपल्याला एखाद्या ठिकाणी मिळत नसेल तर तिथं आपण उत्साही राहणार आहोत का, आनंदी राहणार आहोत का तर नाही. काय होणार त्या ठिकाणी तर आपला उत्साह हा कामाचा पूर्ण जाणार आहे, आपल्या आरोग्यावरती, आपल्या तब्येतवरती परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दिसून येतो. आणि ज्या ठिकाणी कामगारांची कार्यक्षमता कमी होत असेल, त्यांचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडत असेल त्या ठिकाणी जे काही उत्पादन घेतलं जाणार आहे ते व्यवस्थित घेतलं जाणार नाही, ते जेवढ्या प्रमाणामध्ये हवं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये घेतलं जाणार नाही. त्यासाठी जो काही कारखाना असेल, कारखान्यातील वायुविजनाची यंत्रणा जी असेल तुमची म्हणजेच फ्रेश हवा आतमध्ये येणे आणि अगोदरची जी हवा आहे अवेलेबल असणारी ती बाहेर जाणे, त्यासाठी जी काही यंत्रणा असेल, सिस्टम असेल ती तुमची कार्यक्षम असणं, इफेक्टिव्ह असणं अतिशय आवश्यक
आहे आणि ते कार्यक्षम असलेच पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये, कारखान्यामध्ये चांगल्या प्रमाणात, चांगल्या पद्धतीचं जेवढं प्रमाण तुमचं ठरलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये, तेवढ्या लिमिटमध्ये जर तुम्हाला उत्पादन घ्यायचं असेल तर, आणि जर तुम्हाला वाटत असेल की कामगारांनी आनंदी राहून, उत्साही राहून आपल्या कारखान्यामध्ये, आपल्या फॅक्टरीमध्ये काम करावं असं जर वाटत असेल तर वायुविजनाची जी तुमची सिस्टम असणार आहे ती तुमची इफेक्टिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे, इथं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर कार्य वातावरण तुमचं आल्हाददायक राखण्यासाठी कारखान्यामध्ये जी काही हवा असणार आहे ती हवा कशी असली पाहिजे, खेळती हवा असली पाहिजे. त्या हवेचा मुक्त संचार झाला पाहिजे. किमान एका तासामध्ये 4 ते 6 वेळा कारखान्यामध्ये किंवा त्या इमारतीमध्ये, फॅक्टरीमध्ये हवा बदलली जात असावी, तर वायुविजन व्यवस्था समाधानकारक आहे असं म्हटलं जातं. बघा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कारखान्यामध्ये किमान किती वेळा हवा ही बदलली जावी लागते की जेणेकरून वायुविजन हे समाधानकारक असलं पाहिजे. 4 ते 6 वेळा इमारतीमधील, फॅक्टरीमधील हवा ही चेंज झाली पाहिजे, तरच काय होऊ शकतं, तर वायुविजन व्यवस्था ही तुमची कार्यक्षम आहे असं म्हटलं जाऊ शकतं किंवा समाधानकारक आहे असं म्हटलं जाऊ शकतं. आता ज्या ठिकाणी कार्य करायचं आहे, जे एक ठिकाणी कामगार काम करत आहेत, त्या कार्यखोलीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कार्य केलं जातं त्या कार्यखोलीमध्ये कर्मचाऱ्यांना 500 क्युबिक फीट हवा पुरवली जाते. बघा, जमिनीपासून 14 फूट उंचीवर किंवा 14 फुटावरील उंची घनकार हवा जागा म्हणजेच क्युबिक एअर स्पेस मोजण्यासाठी विचारात घेतली जात नाही. कामगारांची संख्या असेल, त्याचबरोबर उत्पादन क्रियेचं स्वरूप असेल, उत्पादित वस्तूचा प्रकार असेल, या घटकावरती वायुविजनाचा दर जो असतो, वायुविजनाचा रेट जो असतो, व्हेंटिलेशनचा रेट जो असतो तो काय असतो, डिपेंड असतो. लक्षात घ्या, वायुविजनाचा, व्हेंटिलेशनचा रेट हा कशावरती डिपेंड असतो, तर कामगारांची संख्या असेल, त्यानंतर उत्पादन क्रियेचे स्वरूप असेल, त्यानंतर उत्पादित वस्तूचा प्रकार असेल, याच्यावरती काय डिपेंड असतं, तर वायुविजनाचा, व्हेंटिलेशनचा रेट याच्यावरती डिपेंड असतो. परंतु कारखाना जो आहे, त्या कारखान्यामध्ये जे काही व्यक्ती काम करतात त्या प्रत्येक व्यक्तीला किमान 10 घनफूट एवढी हवा प्रति मिनिटाला पुरवणं योग्य समजलं जातं. बघा, एका व्यक्तीला कारखान्यामध्ये काम करत असताना किती हवा लागते, तर 10 घनफूट हवा प्रति मिनिटाला लागत असते, प्रति मिनिटाला ती हवा पुरवावी लागत असते. व्यापक अर्थानुसार जर पाहायला गेलं वायुविजन म्हणजे, तर वायुविजन म्हणजे पर्यावरण नियंत्रण करणे होय. यालाच काय म्हटलं जातं, याचा अर्थ काय, तर काय म्हटलं जातं, तर याचाच अर्थ वायुविजन तापमान, आर्द्रता यावर एकत्रित नियंत्रण ठेवण्याची पद्धती म्हणजेच वायुविजन होय. आता त्यानंतर तुम्हाला 3 पॉईंट दिलेत. वायुविजनाचे नियंत्रण, कंट्रोल ऑफ व्हेंटिलेशन, तापमानाचे प्रमाण, कंट्रोल ऑफ टेम्परेचर, आणि थर्ड असेल आर्द्रतेचं नियंत्रण म्हणजेच कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी. मग काय सांगितलं आहे याच्यामध्ये, तर वायुविजनाचे नियंत्रण, त्यामध्ये काय सांगितलं, तर वायुविजनामध्ये फक्त दूषित हवा बाहेर काढणे अभिप्रेत आहे का, तर नाही. तर दूषित हवा तर आपल्याला बाहेर काढायची आहे, त्याचबरोबर आपल्याला फ्रेश हवा जी असणार आहे, ताजी हवा जी असणार आहे ती काय करावी लागणार आहे, आतमध्ये घ्यावी लागणार आहे. वायुविजनामध्ये फक्त दूषित हवा बाहेर काढणे अभिप्रेत आहे का, तर नाही. तर जास्तीची उष्णता, विषारी वायू जो असणार आहे तो सुद्धा इथं बाहेर निघणं गरजेचं आहे, बाहेर पडणं अभिप्रेत आहे आपल्याला. बघा, दूषित हवा फक्त आपल्याला बाहेर काढायची नाही, तर आपल्याला जास्तीची उष्णता जी आहे ती सुद्धा बाहेर काढायची आहे. त्याचबरोबर विषारी वायू जे असणार फॅक्टरीमधील ते सुद्धा आपल्याला तिथं बाहेर काढायचे आहेत. कशामध्ये, तर कंट्रोल ऑफ व्हेंटिलेशनमध्ये. ओके. त्यानंतर कंट्रोल ऑफ टेम्परेचर, यामध्ये काय सांगितले, तर कामाच्या ठिकाणी समाधानकारक, आरामदायक तापमान राखणे, अति उष्ण व अति थंड तापमान नाहीसे करणे. बघा, तापमानाचे नियंत्रण, यामध्ये काय सांगितलं आहे, कंट्रोल ऑफ टेम्परेचरमध्ये कामाच्या ठिकाणी समाधानकारक, आरामदायक तापमान राखणे, अति उष्ण व अति थंड तापमान नाहीसे करणे. ओके. त्यानंतर आर्द्रतेचे नियंत्रण, कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, यामध्ये काय सांगितलं, तर कार्य वातावरणात आर्द्रता योग्य प्रमाणात असेल तर कामगारांचा उत्साह, कार्यक्षमता टिकून राहते. काय सांगितले, कार्य वातावरणात आर्द्रता योग्य प्रमाणामध्ये जर असेल तरच
कामगारांचा उत्साह तिथं टिकून राहतो, कामगारांची कार्यक्षमता तिथं टिकून राहत असते. या उलट काय सांगितलं जातं तर जी हवा आहे त्या हवेमध्ये जी काही आर्द्रता आहे, जी काही ह्युमिडिटी आहे, त्याचं प्रमाण जर जास्त असेल, फार जास्त असेल किंवा फार कमी असेल तर काय होऊ शकतं तर प्रतिकूल परिणाम हा कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरती होऊ शकतो. बघा, जी काही हवेमध्ये आर्द्रता आहे ती आर्द्रता जर फार जास्त असेल तरही कामगारांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होऊ शकतो, आणि ती आर्द्रता जर फार कमी असेल तरीही कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम हा होऊ शकतो. थोडक्यात जर बोलायचं गेलं तर काय सांगितलं जातं तर आदर्श वायुविजन म्हणजे काय, आयडियल व्हेंटिलेशन म्हणजे काय, तर हवा, तापमान, आर्द्रता यावरती नियंत्रण ठेवून त्याची पातळी योग्य राखणे, ताजी हवा खेळवून कचरा असेल, वाफ असेल, धूर असेल इत्यादीचे उच्चाटन करून योग्य वायुविजनाची व्यवस्था करणे ही व्यवस्थापनाची कायदेशीर जबाबदारी असते. बघा, जी काही फॅक्टरी असेल, कारखाना असेल त्या व्यवस्थापकाची कायदेशीर जबाबदारी काय असते तर ताजी हवा ही कारखान्यामध्ये खेळती राहिली पाहिजे. त्याचबरोबर ती ताजी हवा खेळती राहून जो काही कचरा असेल, वाफ असेल, धूर असेल किंवा त्या ठिकाणचा धूर असेल, कचरा असेल, विषारी वायू असेल याचं उच्चाटन करावं लागतं, आणि याचं उच्चाटन करून काय केलं जातं तर वायुविजनाची, व्हेंटिलेशनची व्यवस्था ही केली जात असते. ओके, आणि ही व्यवस्था करणं, ही योग्य व्यवस्था करणं ही व्यवस्थापनाची कायदेशीर जबाबदारी असते. आता कारखाना कायदा 1948 नुसार लक्षात घ्या, कारखाना कायदा फॅक्टरी ॲक्ट 1948 1948 नुसार त्यामधील कलम जे असणार आहे कलम 13, कलम 13मध्ये कारखाना असेल, इमारतीतील वायुविजनाशी संबंधित आपल्याला कलम ते दिलेलं आहे. कुठलं तर कारखाना कायदा 1948 मधील कलम 13 हे कशाशी रिलेटेड आहे तर कारखान्याशी रिलेटेड आहे, इमारतीतील वायुविजनाशी, व्हेंटिलेशनशी रिलेटेड आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं व्हेंटिलेशनशी रिलेटेड असणारं ॲक्ट विचारला जाऊ शकतो किंवा ॲक्टमधील सेक्शन विचारलं जाऊ शकतं, कलम विचारलं जाऊ शकतं. या कलमानुसार प्रत्येक कारखान्यामध्ये आपल्या प्रत्येक कार्यविभागामध्ये खालील परिस्थिती निर्माण होण्यासाठी प्रभावी व योग्य तरतुदी केल्या पाहिजेत. मग कोणती परिस्थिती आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या तरतुदी ह्या केल्या पाहिजेत किंवा कोणकोणत्या तरतुदी या कराव्या लागतात तर ताजी हवा खेळवून पुरेसे वायुविजन असेल, तापमान असे असावे की कामगारांना योग्य समाधान मिळत असेल व त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचणार नाही. अतिशय महत्त्वाचं आहे की जो काही कारखाना असेल, जी काही फॅक्टरी असेल त्या ठिकाणी जे कामगार काम करतात ते सुरक्षित असणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि ते कामगार ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांना समाधान तर योग्य मिळालंच पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही याची सुद्धा तिथं काळजी घेतली पाहिजे. कलम 13(2) नुसार कोणत्याही कारखान्यामध्ये योग्य वायुविजनाचे प्रमाण व योग्य तापमान किती असावे याविषयीचे नियम राज्य शासन करू शकते व निर्देशित केलेल्या स्थळी व स्थितीमध्ये उष्णता तापमान यंत्र ठेवण्यासाठी ते पुरवण्याचे आदेश देऊ शकते. त्यानुसार वायुविजनाची व्याख्या दिलेली आहे, आपल्याला डेफिनेशन्स दिलेली आहे. मग वायुविजन म्हणजे काय किंवा वायुविजनाची व्याख्या काय केलेली आहे. मग प्रत्येक विचारवंताच्या मते वायुविजनाची व्याख्या ही वेगवेगळी आहे. आपण बघणार आहोत ती म्हणजे अकॉर्डिंग टू हेमकॉन. आता हेमकॉन यांनी वायुविजन म्हणजे काय, त्यांनी वायुविजनाविषयी आपलं मत मांडलेलं आहे. मग व्हेंटिलेशन म्हणजे काय कोणानुसार तर अकॉर्डिंग टू हेमकॉन यांच्या मतानुसार वायुविजन म्हणजे काय तर अकॉर्डिंग टू हेमकॉन यांच्या मतानुसार वायुविजन म्हणजे फॅक्टरी व्हेंटिलेशन इज अ concerned largely with engineering techniques for controlling air currents within the plant and for introducing outdoor air in a pattern and on a scale that is just adequate to maintain satisfactory purity of air. मग काय सांगितलं आहे हेमकॉन यांनी आपलं मत मांडलं आहे कशाविषयी तर वायुविजनाविषयी, व्हेंटिलेशनविषयी. मग व्हेंटिलेशन म्हणजे त्यांनी काय सांगितलं तर वायुविजन म्हणजे कारखाना असेल, इमारती असेल, कारखाना इमारतीकडे व इमारतीपासून नैसर्गिक किंवा यांत्रिक साधनांच्या साहाय्याने हवा बाजूला करण्याची किंवा पुरवण्याची प्रक्रिया म्हणजे वायुविजन होय. काय सांगितलं आहे वायुविजन म्हणजे
कारखाना असेल, इमारतीकडे असेल व इमारतीपासून नैसर्गिक किंवा यांत्रिक साधनांच्या सहाय्याने हवा बाजूला करण्याची किंवा पुरवण्याची प्रक्रिया म्हणजे वायुवीजन होय. ओके, ही झाली डेफिनेशन. कोणाच्या मतानुसार तर अकॉर्डिंग टू हेमकॉन. ओके, हेमकॉन यांनी सांगितले वायुवीजन म्हणजे काय तर कारखाना इमारतीकडे व इमारतीपासून नैसर्गिक किंवा यांत्रिक साधनांच्या सहाय्यानं जी काही हवा बाजूला करण्याची किंवा जी काही हवा पुरवण्याची प्रक्रिया असेल त्याला वायुवीजन असं म्हटलं जातं. मग ती हवा नैसर्गिक असेल किंवा यांत्रिक साधनांच्या सहाय्याने पुरवली जात असेल. ओके, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आत व आतून बाहेर हवेचा मुक्त संचार, बाहेरून आत आणि आतमधून बाहेर हवेचा मुक्त संचार म्हणजेच वायुवीजन होय, व्हेंटिलेशन होय. जी काही कारखान्यामधील हवा असेल ती हवा कशी असली पाहिजे, खेळती असली पाहिजे. ओके, मग वायुवीजनाची वैशिष्ट्ये आपल्याला काही दिलेली आहेत. मग वायुवीजनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर वायुवीजनाच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला काय सांगितलंय तर जी काही दूषित हवा असेल ती दूर करून त्या जागी ताजी हवा खेळण्यासाठी हवेची हालचाल घडवून आणणे यामध्ये अभिप्रेत आहे. बघा, वायुवीजनाच्या वैशिष्ट्यामध्ये अभिप्रेत काय आहे तर दूषित हवा दूर करून त्या ठिकाणी ताजी हवा खेळण्यासाठी हवेची हालचाल घडवून आणणं तिथं अभिप्रेत आहे. त्यानंतर वायुवीजन नैसर्गिक तसेच यांत्रिक साधनांनी केलं जातं. वायुवीजन हे नैसर्गिक तसंच यांत्रिक साधनांनी केलं जातं. वाऱ्याचा प्रवाह जो असणार आहे तो सुलभपणे असला पाहिजे. त्याचबरोबर वाऱ्याचा प्रवाह सुलभपणे आत येत असताना आत येतील तसेच बाहेर जातील अशा पद्धतीनं कारखाना इमारतीची रचना असली पाहिजे. इझिली हवा आत आली पाहिजे, इझिली हवा बाहेर गेली पाहिजे. त्याचबरोबर वायुवीजन करण्याचे तंत्र आधीच निश्चित केले पाहिजे. वायुवीजन करण्याचे तंत्र जे आहे ते अगोदर निश्चित केलं पाहिजे. यामुळे काय होऊ शकतं तर कायमस्वरूपी हवेची पुरेशी शुद्धता राखणे शक्य होते. वायुवीजनाचे महत्त्व, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ व्हेंटिलेशन. त्यामध्ये काय सांगितलं तर शुद्ध हवा मानवी घटकाची प्राणशक्ती समजली जाते. अतिशय महत्त्वाचं आहे. शुद्ध हवा काय समजली जाते, मानवी घटकाची प्राणशक्ती समजली जाते. कारखाना स्थळावर पुरेशी शुद्ध, खेळती व ताजी हवा असेल. कारखाना स्थळ ज्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी पुरेशी हवा असली पाहिजे, शुद्ध हवा असली पाहिजे, खेळती हवा असली पाहिजे, ताजी हवा असली पाहिजे. तर कार्य वातावरण उत्साहवर्धक व आरोग्यदायक बनत असतं. आणि कार्य वातावरण उत्साहवर्धक आरोग्यदायक बनणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि याचा लाभ काय होऊ शकतो तर उद्योग संस्थेप्रमाणेच कामगारांना सुद्धा इतर घटकांनाही प्राप्त होता येतं. त्याचबरोबर वायुवीजनाच्या महत्त्वामध्ये पहिला पॉईंट आपल्याला सांगितला तो म्हणजे शुद्ध व ताज्या हवेमुळे कामगारांची कार्यशक्ती जी असेल ती उंचावते. बघा, शुद्ध हवा असेल, ताजी हवा असेल तर त्यामुळे कामगार जे आहेत त्या कामगारांची कार्यशक्ती काय होते, उंचावते. त्यांचा कार्याचा उत्साह असेल, एकाग्रता जी असेल ती वाढते. ओके, त्यानुसार दुसरं महत्त्व काय सांगितले ते उग्रगंध असेल, धूर असेल, वाफ असेल, हानिकारक वायू असेल, दूषित हवा असेल हे बाहेर टाकल्याने काय होतं तर कामगारांची शारीरिक मानसिक आजारांमधून मुक्तता होते. त्यानंतरचं तिसरं महत्त्व तुम्हाला सांगितलं ते म्हणजे कचरा असेल, कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये कचरा असेल, धुलीकण असतील. त्यानंतर जंतूंचं निर्मूलन केल्यामुळे काय होतं तर कामगारांना शारीरिक मानसिक स्वास्थ्य लाभते, त्यांना समाधान लाभते, त्यांना ते वातावरण समाधानी वाटतं. त्यानंतरचा चौथा फायदा म्हणजे जास्तीची उष्णता कमी केली. कारखान्यामध्ये जास्तीची उष्णता असते, जास्तीची उष्णता जर कारखान्यामध्ये कमी केली व आर्द्रतेची योग्य पातळी राखली गेली तर काय होऊ शकतं, कामगारांचा थकवा असेल, आळस असेल, क्षीण असेल, कामगारांचा थकवा, आळस, कंटाळा, निरुत्साह त्यांचा दूर होतो. कारण कामगारांना महत्त्वाचं काय असतं तर कारखान्यामध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये उष्णतेचं टेम्परेचर हे योग्य असलं पाहिजे, तिथली आर्द्रतेची पातळी ही योग्य असली पाहिजे. तर कामगार आनंदी आणि उत्साही होऊन त्या ठिकाणी काम करत असतो. त्यानंतरचं पाचवं महत्त्व सांगितलं गेले कामगारांच्या तसेच उद्योग संस्थेच्या कार्यक्षमतेमध्ये, उत्पादकतेमध्ये, उत्पादनक्षमतेमध्ये वाढ होते. बघा, कामगारांच्या तसेच उद्योग संस्थेच्या कार्यक्षमतेत, उत्पादकतेत, उत्पादन क्षमतेत वाढ होते. हे काय वायुवीजनाचं महत्त्व.
कामगारांच्या कार्यक्षमतेमध्ये, उत्पादन क्षमतेमध्ये, उत्पादकतेत वाढ केव्हा होते? ज्या वेळेला वायुविजन हे कारखान्यामधील आदर्श असेल. ओके. त्यानंतर 6वं महत्त्व सांगितलं तुम्हाला, कामगारांना कार्य हे शारीरिक मानसिक समाधान देत असते. बघा, जे काही कार्य असेल ते कामगारांना शारीरिक समाधान देतं, मानसिक समाधान देतं, जर तुमचं आयडियल व्हेंटिलेशन असेल तर. त्यानंतर 7वा फायदा तुम्हाला सांगितला आहे, 7वं महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे, त्यामध्ये कामगार मालक घटकामध्ये सलोखा, सामंजस्य प्रस्थापित झाल्याने औद्योगिक शांतता तिथं प्रस्थापित होते. त्याचबरोबर औद्योगिक शांतता ज्या ठिकाणी प्रस्थापित होते त्या ठिकाणी कामगार आणि मालक यांच्यातील संबंध जे असतात ते सलोख्याचे बनतात आणि कामगार मालक यांच्यातील संबंध हे सलोख्याचे असणं अतिशय गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा 8वा फायदा सांगितला, 8वं महत्त्व सांगितलं आहे ते म्हणजे उत्पादनाच्या प्रमाणामध्ये व गुणवत्तेमध्ये वाढ होते. उत्पादनाच्या प्रमाणामध्ये व गुणवत्तेमध्ये वाढ होते. त्यानंतरचा औद्योगिक अपघात, आजार, रोगापासून कामगारांची सुटका होऊन त्यांना सुरक्षितता प्राप्त होते. बघा, कामगारांना औद्योगिक अपघात असेल त्यापासून सुरक्षितता मिळते, औद्योगिक अपघाताचं प्रमाण कमी होतं, वेगवेगळे आजार असतील या आजारापासून कामगारांची सुटका होते, त्यांना सुरक्षितता तिथं प्राप्त होते. मग कारखान्यामध्ये जर वायुविजन तुमचं व्यवस्थित नसेल तर कोणकोणत्या पद्धतीचे आजार होऊ शकतात? तर त्यामध्ये त्वचारोग असतील, स्किनचे आजार असतील, त्यानंतर श्वसनाचे आजार असतील, ते आजार कामगारांना होऊ शकतात. त्यानंतरचं 10वं महत्त्व म्हणजे वायुविजनाचं योग्य कार्य वातावरणामुळे उत्पादन साधनाचा अपव्यय टाळला जातो, त्यांची कमाल उपयोग करणं तिथं शक्य होतं. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते आणि लाभ क्षमतेमध्ये वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले? व्हेंटिलेशन म्हणजे काय, व्हेंटिलेशनचं इंट्रोडक्शन आपण पाहिले, व्हेंटिलेशनची एक डेफिनेशन आपण पाहिली, व्हेंटिलेशनचे 4 लाईनमध्ये आपण काय पाहिले, वैशिष्ट्ये पाहिलेत, त्यानंतर व्हेंटिलेशनचं इम्पॉर्टन्स आपण पाहिलेत आजच्या लेक्चरमध्ये. इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं. नेक्स्ट लेक्चरचे असणार आहे त्यामध्ये आपण इसेन्शियल ऑफ रिइक्वायरमेंट ऑफ व्हेंटिलेशन हा जो पॉईंट असेल तो बघूया. ओके, थँक्यू.